चिट्ठी न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। Thank you.
हर चीज पे अश्कों से लिखा है तुम्हारा नाम। ये रास्ते घर गलियां तुम्हें कर ना सके सलाम। हाय दिल में रह गई बात, जल्दी से छुड़ा कर हाथ, कहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए। अब यादों के कांटे इस दिल में चुभते हैं, ना दर्द ठहरता है, ना आंसू रुकते हैं। तुम्हें ढूंढ रहा है प्यार, हम कैसे करें इकरार कि हाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए। कहाँ तुम चले गए, ओ कहाँ तुम चले गए। ओ कहाँ तुम चले। आपल्या मंदिराचा आदर्श आहे, आपल्या या संस्थेने या माणसाचा आदर्श नाही। मी माझ्या जीवनात हे मंदिर बांधण्यापासून या शिवशंकर पाटील जे आज आपल्यात नाही, त्यांना आदर्श ठेवून आपण आपल्या मंदिराचा विस्तार केलेला आहे। महाराष्ट्रात तुम्ही गजानन महाराजांची जर अनेक मंदिरं पाहाल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्याने आपण कोणाला नाव नाही द्यायचं आहे, पण जे शिवशंकर पाटलांनी केलं त्याचप्रमाणे पुण्याजवळ चिक्कीकोंडा गाव मिळतं ते, पुण्याजवळ चिक्कीकोंडाला स्वामी समर्थांचा एक भक्त होता, त्याने पण खूप मोठा स्वामी समर्थांचा पुतळा आपला मूर्ती बनवली, सर्व बनवलं, पण साधं त्याचं नावसुद्धा त्या कुठल्या संस्थेत त्याने ठेवलेलं नाही, फोटोसुद्धा लावला नाही। म्हणजे शिवशंकर पाटलांचं ही जी शिस्त होती ती इतकी कडक होती की हे जर म्हणे गाडीतून उतरले, त्या मंदिराच्या गेटच्या गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या खाद्य आता ते संस्थेने त्यांना आनंद सागरच्या संस्थेच्या गावात बंगला बांधून दिलेला होता, त्यांचा बंगला होता। या घराण्याची आख्यायिका अशी की या घराण्याला म्हणजे आपल्या गजानन बाबांना एवढं कळत होतं की ज्या घरातून मला मारलं, ज्या लोकांनी मला मारलं, म्हणजे बाबांना मारलं होतं पाटलांना, त्यांच्याच ताब्यात त्यांना मंदिर होतं। पण बाबांना कळत होतं की हेच खरे माझे भक्त पुढे होणार आहे,
खंडू वगैरे हे जे होते, खंडू सुखदेव रामचंद्र हे, तर हे जे शिवशंकर पाटील होते सुखदेव पाटलांचा मुलगा आहे. सुखदेव मॅट्रिकला असताना भाऊ, तेव्हा मॅट्रिकची परीक्षा झाली, वडिलांजवळ गेले की मी आता माझी परीक्षा झाली, मी काय करू? म्हणे जा मंदिरात जा, मंदिरात पर्सिपस होता आहे, लक्ष दे. म्हणजे 1965 पासून भाऊ मंदिरात गेले तर तिकडेच रमून गेले. म्हणजे आणि त्या करण्याची घटना जसे शेगावच्या की बाबांनी सांगितले की बाबांनी एक केलं आहे गजानन महाराजांनी की 2 भाग केले, कारभाराचे 2 भाग केले. एक अध्यात्म, भजन, पूजा हा भाग बाळा बोला बसवला. ते बाबा गेले तेव्हा बाबांनी बाळा बोला बसवलं. हे तेव्हा हरिपाटलाला दिलं होतं. म्हणजे बाबा जाताना असं एक म्हणजे सर्वात आनंदाचं की बाबांनी स्वतःच्या हाताने घटना करून गेलेले आहेत की 2 भाग करतील. पूजेचा भाग पूजा सांभाळेल, व्यवस्थापन हे सांभाळतील आणि पाटील घराण्याला व्यवस्थापन कायमचं राहील. यांचा निवडणुका किंवा यांची काही बदलणार नाही ही अशी घटना लिहिल्याने गव्हर्नमेंटला सुद्धा याच्यात हात घालता येत नाही. ती घटना आहे आणि त्याप्रमाणे भाऊंनी कार्य केलं. भाऊंच्या कार्याला मी सांगतो जगात तोड नाही आहे. एका जागतिक बँकेच्या चेअरमनने त्यांना यांच्या स्वभावाने यांचं काम पाहून 700 कोटीचे चेक यांच्या ताब्यात देऊन टाकले. हे तुम्हाला काय लागेल ते घ्या. आणि ते सर्व काम 63 कोटीत झालं. उरलेले सर्वच्या सर्व चेक भाऊंनी परत याला आलेले आहे. त्यांचा हे ते फार कडक शिस्तीचे होते. म्हणजे असं नाही की आपली वारी म्हणजे आपल्या वारीचं कौतुक खूप झालं आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पूर्वी पाणी मी जायचो 15-20 लोक, 30 लोक, 40 लोक, 50 लोक, त्या मला ते भांडे काढून द्यायचे, पितळी भांडे. त्या पितळी भांड्यामध्ये वरण, भात, भाजी असं द्यायचे आणि मग आम्ही ते आपल्या रूममध्ये घेऊन जाऊन जेवण करायचो. नंतर काही वेळेला त्यांच्या वारकऱ्यांसोबत आम्हाला जीव घातलेला आहे. कौतुकही तेवढं केलं आहे. पण एकदा नियम बदलले, शिस्त बदलली किंवा जुनी वारी नाही, मग एकदा आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला आता व्यंकट सदन मिळणार नाही. ते बंद झालं. आम्ही एवढा प्रयत्न केला तेवढं नाही. मी आणि आप्पा गेले होतो. त्यांची एक वेगळीच बैठक होती. स्वतःहून मंदिराचा मी प्रमुख आहे किंवा मंदिराचा अध्यक्ष आहे असं कुठल्याच समारंभात गेले नाही ते. म्हणजे बाई कधी कॉलेजचा कार्यक्रम चालू आहे, शिवशंकर पाटील जाऊन बसले, कधीच नाही. स्वतःची ओळख त्यांनी कधी दाखवली नाही. की कळत होते तुम्हाला सर्वांना माहिती की नाही काय माहिती, पण मी एकदा वाचले कुठेतरी की त्यांचे जे घोड्याच्या बाग होते, म्हणजे ते बाग म्हणतात त्याला, त्याच्यातून निळकंठ पाटलांनी, त्यांना 2 मुलं आहेत, त्या निळकंठने घोडा काढला आणि त्याच्यावर एक रपेट मारले, घोड्यावर फिरून आला. हे कुठे शिवशंकर पाटलांना समजलं. त्यांनी मंदिराच्या चौकात त्याला आणलं आणि चौकात मारलं. म्हणजे हा काय तुझ्या बापाचा घोडा नाही, हा संस्थेचा घोडा आहे. आणि मग तेव्हापासून मग निळकंठ पाटील कारभार. मग आता सध्या मला वाटतं निळकंठ पाटीलच कारभार पाहतात. आता यांच्यावर बोलायला खूप आहे आपल्याजवळ, पण मी एकच सांगेल की जर खरोखर आपल्या आत्मा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी कौतुक केलं जातं, अनेक ठिकाणी थोड्या कार्यक्रमांना मोठी प्रसिद्धी दिली जाते. प्रसिद्धी ज्या ज्या मंदिरांमध्ये किंवा जिथे जिथे केलं जातं ना ते नंतर लोप होतात. आपल्या मंदिरातली शिस्त आपण शेगावच्या मंदिराप्रमाणे केलेली आहे. म्हणूनच आपल्या मंदिरात सुद्धा आपलं छोटंसं आहे. आपण कोणत्याच याच्यात नाही गणतीत. आपण आपल्या गावाच्या मानाने, आपल्या महाराष्ट्राच्या मानाने आपण खूप लहान आहोत. पण मी अभिमानाने सांगेल की निदान महाराष्ट्रात शेगावनंतर त्यांच्या शिस्तीसारखं आपण जवळजवळ पालन करत आलेलो आहे. आणि भाऊंची शिस्तही आपण आतापर्यंत पाळली आहे. त्यांना कधीही शिस्त मोडलेली आवडायची नाही. बघा काल एवढा मोठा माणूस, जर एवढा मोठा पुढारी वाढला असता तर एवढी गर्दी झाली असती, या पुढाऱ्यांनी तिथं कुठलाच लॉकडाऊनचा नियम पाळला नसता. पण काल त्यांनी तिथं एवढा लॉकडाऊनचा नियम पाळला की अक्षरशः बाया, माणसं इतके तरफड, अगदी दूर दूरवरून पाहत होते. मॅडम
पण त्यांनी त्यांच्या घराजवळ फक्त त्यांचे 15-20 नाते कोणालाही दिले. सर्व रस्ते बंद आणि त्यांच्या बंगल्यातच संस्थेच्या आवारातच बंगल्याच्या बाजूला तिथे त्यांनी टाकला. म्हणजे जर मिरवणूक काढली तर 8-10 लाख लोक जमा होतील म्हणून त्यांनी मिरवणूक काढली नाही. फक्त नातेवाईकांना तर आता काही नाही तसं प्रेम असतं की ते लोक त्यांच्या त्या बंगल्यापासून दूर उभं राहून तो अग्नी नुसता बघण्यासाठी गर्दी होती पाहिजे. म्हणजे याचं कारणच असतं की माणूस निघून जातो पण माणसाचं कार्य या भूतलावरून जात नाही. तुम्ही करा का त्या जे काम केलं असेल लोकांच्या मनात आपण कोरलेलं जातो. म्हणून आपण जिवंत असताना नंतरही कार्य करताना नेहमी मी तरी म्हणेल की आपल्या मंदिरात त्यांची शिस्त आपण पाळावी. आतापर्यंत आपण पाळत आलो आणि आपण खूप नाही पण आपण पाळतो आहे. आपण आपल्या मंदिरात बोर्ड लावलेला नाही किंवा कुठे आपण नावं टाकत नाही. आपल्याही बाबांना फोटो किंवा प्रसिद्धी आवडत नाही तरी मंदिर व्यवस्थित चालत आहे. म्हणून आपलं त्यांचा आदर्श ठेवा. त्यांचा आता ते गेल्याबद्दल जे असेल ते आपण एक ब्राह्मणाला विचारेल. कारण शेवटी एका चांगल्या आत्म्यासाठी आपण खर्च केला तर तो वाया जाणार नाही. आपल्याला प्रसिद्धी नको आहे. एखादा छोटासा होम म्हणा काही म्हणा पूजा आणि अन्नदान आपण आपल्या मंदिरात आपल्या लिमिटेड करू. आपणही करू कार्यक्रम पण सांगतात त्यांच्या 12व्या दिवशी करायला शक्य नाही की आपण त्या दिवशी करायची काही गरज नाही. नंतर कर क्लिअर होऊन गेलं दशमीला गावात मार्केट बंद होऊन गेली. पण बाबांची ताकद की बाबांनी त्यांना एकादशीला नेलं. पुन्हा डॉक्टरांनी तपासलं त्यामुळे अजून नाडी चालू आहे. म्हणजे हे आणि जाताना सुद्धा त्यांची शिस्त पाळून गेले. म्हणजे काल मला खूप अपेक्षा होती असेल की नाही शेगावमध्ये मिरवणूक तरी काढतील. आपल्याला मला वाटलं की कदाचित त्यांना दर्शनाला तरी देतील मंदिरात जिवंत असतं. नाही त्यांनी शिस्तच मोडली. त्या मुलांनी बोर्ड लावून दिले की तुम्ही तुमच्या घरी. त्यांच्या आपल्या संपूर्ण गजानन परिवारातर्फे मी श्रद्धांजली वाहतो. आता ज्यांना बोलायचं त्यांनी बोलायला भरपूर आहे पण वेळ कमी. सर्वांना वेळ मिळाला पाहिजे. फक्त मी प्रत्येकाला एकच म्हणेन की आपण आणि जो त्या माणसासारखं काम करेल ती सेवा लोकांना नाही पण ही बाबांच्या चरणाला रुजवणारी सेवा असते. आणि म्हणून आपण याप्रमाणे सर्वांनी वागायचा प्रयत्न करा. एवढं बोलून माझे 2 शब्द ठेवतो. जय हिंद. भाऊसाहेब शिवशंकर पाटील यांना आपण त्याबद्दल त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर ते देखील आज गजानन बाबांप्रमाणे संत दिसत आहेत. अगदी शांत. जसे आपले गजानन बाबांचं आपण चरित्र सर्व बघितलेलं आहे की अगदी शांतपणाने त्यांनी सर्व महाराष्ट्राला नव्हे तर सर्व देशाला शांततेचा मार्ग ज्याप्रमाणे दाखवला त्याचप्रमाणे त्यांनी देखील तिथं शेगाव संस्थांमध्ये तशी शिस्त सरांनी सांगितल्यानुसार शांत शिस्त कशी राहील असा प्रकार त्यांनी केलेला आहे. त्यांनी का केलेला आहे तसं त्यांना कर्मयोगी म्हटलेलं आहे. कर्मयोगी कोणाला म्हणतात तर 1600 इसवी सन 1600 वर्षामध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते त्यानंतर दुसरे कर्मयोगी जर असतील तर हेच खरे कर्मयोगी म्हटलेलं आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळेस देखील अशी लोकं होती कारस्थान करणारी लोकं होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बाजूला ठेवलं आणि चांगल्या लोकांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यानुसार यांनी देखील त्या शेगाव संस्थांमध्ये देखील अनेक राजकीय पुढारी जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अवॉइड केलं. त्यांना टाळलं आणि यांचं स्वरूप त्यांनी दाखवलं नाही कधीच. कर्म करताना परंतु त्यांनी असं करून दाखवलं की शेगाव संस्था कशी पुढे जाईल. आता शेगाव संस्था ही कशी पुढे गेली यांच्या कृतीमुळे. तर तिथेच मार्गाने तिथं सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्या शिक्षण संस्था फक्त पुढारी लोकच करू शकतात. मात्र यांनी पुढाऱ्यांपेक्षाही महान कार्य या माणसाने केलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था या महाराष्ट्राला दिल्या म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मुलाला त्या शिक्षण संस्थांमधून शिक्षण मिळालं आणि त्या शिक्षणामुळे सर्व मुलं महाराष्ट्रातील सर्व मुलं ही पुढे गेली. तर यामुळेच त्यांना कर्मयोगी म्हटलेलं आहे. आलं का लक्षामध्ये भक्ती शिक्षण क्षेत्र असे सर्व प्रकारचे काम. आणि दुसरं विशेष
महत्त्वाचं म्हणजे की जी संस्था चालवली अशी जगामध्ये दुसरी एकही संस्था नाही की ती संस्था शेगावप्रमाणे चालत आहे. आजही देखील प्रत्येक संस्थेमध्ये जा, कुठे ना कुठे काही ना काही थोडंफार राजकारण आहे, थोडंफार पैसा असतो. जो अप्रामाणिक माणूस असतो तिथं पाय ठेवल्याबरोबर तो अप्रामाणिकचा प्रामाणिक बनतो. असं ते शेगाव संस्थान आहे. त्या शेगाव संस्थानची अशी माणसं असल्यामुळे तिथं ते महत्त्व आहेत. गजानन बाबांच्या कृपेमुळे तर ते महत्त्व आहेच, पण ते गजानन बाबा गेल्यानंतर ते पुढे चालवण्यासाठी अशा माणसांची गरज आहे आणि म्हणून अशा माणसांना त्या ठिकाणी कर्मयोगी बदलेलं आहे. तर अशा माणसांसाठी आपल्या एरंडल संस्थांमार्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. संस्थांचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब, इथे जमलेले सर्व बंधू भगिनी, आज पहिल्यांदाच भाऊसाहेब शिवशंकर पाटील यांचा फोटो मी आपल्या या संस्थांमध्ये आपल्या मंदिरात पाहिला आणि महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये आज भाऊसाहेब शिवशंकर पाटील यांच्याविषयी भरपूर असे लेख, त्यांच्याविषयीची माहिती ही प्रसिद्ध झालेली आहे. शिवशंकर पाटील हे खरोखर कर्मयोगी होते आणि अज्ञात राहून, म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात न येता अतिशय उत्कृष्ट प्रकारचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. हे आपल्याला सर्वांना विदित आहे, माहीत आहे. शेगावला मी बऱ्याचदा गेलो, पण एकदाही शिवशंकर पाटीलांचं भेट किंवा दर्शन हे मला झालं नाही. परंतु तरीही तिथली शिस्त पाहून तिथे जाणारा प्रत्येक भाविक हा प्रभावित होतो. कारण अप्रत्यक्षरित्या खूप सुंदर असं, खूप चांगलं असं भक्तीचं आणि सेवेचं काम कसं करता येतं याचं एक आदर्श उदाहरण भारतातलं हे आपलं शेगावचं संस्थान. एकदा टी व्ही पाहत असताना एक ज्याला आपण म्हणतो की चित्रफीत मी पाहिली. त्याच्यामध्ये असा उल्लेख आला की भारतातल्या सर्व संस्थानांपेक्षा अतिशय उत्कृष्ट कार्य सेवेचं, भक्तीचं हे भारतात इतर कुठेही नाही, जे शेगावमध्ये आहे. म्हणजे जितके सुज्ञ नागरिक असतील आपल्या देशातले, जितके चांगले भाविक असतील, सेवाभाव करणारे असतील, त्या सर्वांमध्ये सर्वात, ज्याला आपण आदर्श म्हणू, सर्वात सुंदर असं कार्य हे शेगावचं आपल्याला बघायला मिळतं. याची देही याची डोळा. प्रत्यक्ष जो शेगावला गेला असेल तो तिथल्या कार्यापासून निश्चितपणे प्रेरणा घेईल, प्रभावित. सर्व प्रकारचं सुंदर असं, जसं सरांनी सांगितलं, शिक्षणाचं कार्य, सेवेचं कार्य, भक्तीचं कार्य अतिशय प्रामाणिकपणे, कुठल्याही प्रकारचा आर्थिक अपहार न करता, कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतो फोकसमध्ये न येता, प्रसिद्धीच्या झोतात न येता खूप सुंदर कार्य केले, खूप मोठं काम केलेलं आहे, खूप मोठं. परंतु तरीसुद्धा त्याचा गवगवा नाही, प्रसिद्धी नाही. पुढाऱ्यांना सुद्धा तिथे प्रवेश आहे, सर्व भाविक भक्तांना प्रवेश आहे, गोरगरिबांना प्रवेश आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि विशेष म्हणजे तिथे काम करणारी जी परिसरातली माणसं आहेत, ती सर्व माणसं अतिशय निष्ठेने, श्री सद्गुरू गजानन बाबांच्या कृपेने अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप सुंदर काम करतात. मला माफ करा, मी एक शब्द वापरतोय. शिर्डीला मी पाहिलं, माजलेलापणा पाहिला, माजलेला. तिथले जे भाविक, तिथले जे भक्त आहेत, तिथे जे येतात, त्यांना तिथले कर्मचारी अतिशय आरेरावीने वागवतात, आरेरावीने बोलतात. मला बोललेले आहेत म्हणून मी सांगतोय. आणि अतिशय उद्धटपणे वागवतात. पण शेगावला मात्र मी बऱ्याचदा गेलो, मला त्याचा अजिबात तसा अनुभव आला नाही. खूप प्रामाणिक आणि चांगलं काम.
तिथले जे मंदिरात काम करणारी माणसं आहेत ती पैसे घेतात का नाही घेत मला माहीत नाही, बाकीचं घेती असतील किंवा नसतील, पण सेवा जी देतात ना ती खूप सुंदर आणि चांगली देतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, कुठल्याही प्रकारची मीपणाची भावना नाही. माऊली म्हणतो चप्पल दुसऱ्याची, एखाद्या भावी भक्ताची चप्पल उचलून तर तिथे ठेवतो, यासारखं सुंदर काम आणखी काय असू शकतो. तो देवाचा आपण चरण स्पर्श करायला येतो, भक्ती बाबतीने त्याचा आदर्श आपण घेत आहोत. चांगलं काम आपण सुद्धा या ठिकाणी करत आहोत. आपल्या इथले जी सेवेकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तो शेगावचा भाव, इथल्या ज्या माणसांमध्ये जो सेवेचा भाव आहे तोच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. निमित्ताने आपण गुरुवारच्या या सत्संगाच्या निमित्ताने मी माझ्याकडून आपल्या सर्वांतर्फे भाऊसाहेबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खरोखर त्यांनी जे काम केलेलं आहे ते थोडं तरी आपल्याला गेलाच नाही आहे. जन्माला आलेल्या माणसाला केव्हा ना केव्हा तरी मरण पत्करावर असतो, देव असो किंवा आपण सामान्य मानव असो. त्याप्रमाणे हे आपले भाऊराव पाटील हे आपल्याला देव जरी म्हटलं तरी शेवटी त्यांना अंतरात जाण्याची वेळ ही आलीच. पण त्यांनी खरंच खूप चांगलं कार्य केलेलं आहे. जो कर्म करणारा योगी तोच खरा कर्मयोगी ठरतो. आणि भाऊराव पाटील यांनी जे महान कार्य केलेलं आहे ते तर आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे. तरी देखील त्यांनी मंदिरामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. आजकाल आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी स्वच्छतेची जेवढी गरज आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्याकडे किती वर्षापासूनही स्वच्छता चालू आहे. त्यानंतर सेवा, प्रत्येक माऊली म्हणून आपल्याला सल्ला देणारा, सेवा करणारा असा जर सापडेल तो शेगावच्या मंदिरात सापडेल. आणि हे सर्व व्यवस्थापक असल्यामुळे असं कोणाचीही अशी ताप चालत नव्हती की आम्ही काही इथे करू की काही वाद करू की काही करू. काही का असेल, आता आम्हालासुद्धा अनुभव आहे की आम्ही जर एखाद्या वेळेस गेलो तर आम्हाला रात्री रूम हवी असली तर त्यांनी असं उद्धटसारखं उत्तर दिलं नाही. आम्हाला त्यांनी एवढंच सांगितलं असेल की तुम्हाला थोडं वेट करावं लागेल. तर आम्ही थांबलो आणि शेवटी रूम ही आम्हाला मिळवून दिली. म्हणजे इतकं ते आपल्याला सहकार्य करत होते. आणि या सहकार्याच्या पाठीमागे जो हात होता तो भाऊरावांचा होता. अशा या महान कार्य करणाऱ्या या भाऊराव पाटील यांना आपल्या मंदिरातर्फे महात्मा महापुरुषो, मी पहिल्याच वेळेस पायवारीला मी म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे इडली सांबार द्यायला गेली तेव्हा मी रिक्षा ऐकली की बा पायवारी जाते आहे गजानन बाबाची. तर मग मला असं मनामध्ये झाला की आपण पण जायला पाहिजे, कारण माझं माहेर खामगावचंच आहे. खामगाव आणि शेगाव 16 किलोमीटरच आहे. मग मला कुठली गोष्ट करायची असली तर माझ्या हस्बंडसोबतच करायला लागते. मी म्हटलं जाऊ का पायवारीला, तर ते तर नाहीच म्हणतं कुठल्या गोष्टीला. पण मग थोडं त्यांना असं वाटलं की पायी, मग म्हटलं जाऊ तर द्या मला. तर बोलले जा म्हणे. तर माझी पहिलीच पायवारी होती. मग जसं मी माझ्या मुलाकरता मी म्हणजे आज सांगितलं तुमच्यासमोर ठेवते ही गोष्ट. माझ्या मोठ्या मुलाकरता मी खास पायवारीला गेली होती. मी माझा मोठा मुलगा 12वी पास झाला, CET पण झाला आणि नीटची तयारी करतो आहे. तर मी गजानन बाबाच्या पायवारीला गेली आणि मग आमची एकदम सुंदर पायवारी झाली. मग सरांना बोदवडला फोन आला की जसं जे तुमचं शेगावचं मुक्काम वगैरे ते रद्द झाला आणि बा तुमची सोय पण नाही होणार आहे. मग मी थोडं लांबूनच सरांना जसं कन्फ्यूज बघितलं की सर टेन्शनमध्ये आलेले आहे. मग मी सरांकडे गेली, म्हटलं सर टेन्शन कशाला घेता, माझं माहेर खामगाव आहे, करतील का म्हणे सोय. म्हणे हो म्हणे करतो. म्हटलं मग करतील ना माझ्या माहेरच्या सोय. तर बघा मी तर फोन कुठं नेत नाही. माझ्या देवस्थानला गेली तर मी माझ्या हस्बंडला फोन लावला, त्यांना बोलली की खामगावला एक फोन लावा तुम्ही की एवढे लोक आलेले आणि पायवारीची सोय करा. तर माझ्या भावानी माझ्या घरच्यांनी फोन केला की सोनल आणि पायवारीला आलेले आहे, त्यांची सोय करा. तर हो म्हणे चालेल ना म्हणे. बघा माझ्या भावानी एवढ्या लोकांची सगळ्यांची सोय केली. तर हा गजानन बाबाच बुद्धी देणारा असतो. आणि मला पण बुद्धी कशी दिली, गजानन बाबांनीच बुद्धी दिली की पहिलीच पायवारी आहे, तू जा, इथं काही यांचा प्रॉब्लेम वगैरे येणार. तर बघा गजानन बाबा सगळे काही बुद्धी देत असतो. आणि आमच्या फॅमिलीवर म्हणजे माझ्या माहेरी गजानन बाबाची खूप म्हणजे आशीर्वाद आहे. दरवर्षी जी पायवारी आता ही पंढरपूरला गेलेली असते ना, मग ही पंढरपूरवरनं खामगाव येते आणि खामगाववरनं शेगाव जाते. तर आम्ही शेगावला पण पायीच जायचे. सगळ्यात घरामध्ये सगळ्यात फर्स्ट म्हणजे मीच जायची पायी. मैत्रिणी आम्ही शेगावला पालखीच्या मागे.
आणि माझे वडील तर म्हणजे गुरुवारच्या दिवशी पायी म्हणजे इकडनं पण जायचे आणि तिकडनं पण पायी यायचे. तर माझे वडील अक्षरशः गजानन बाबासारखेच दिसायचे. माझे वडील सोनारी काम करायचे. माझ्या वडिलांनी अक्षरशः गजानन बाबा प्रसन्न आहे. आणि तसंच माझा मोठा भाऊ आहे, त्यालासुद्धा गजानन बाबा प्रसन्न आहे. आणि माझी आई तर अजून बी तर तुम्ही बघितलेली आहे भरपूर जणांनी. माझी आई पण बरीच वयाची आहे, पण माझी रोज 2 अध्याय वाचते म्हणजे वाचतेच. आणि सगळे माझे भाऊ वगैरे ते पण सगळे अध्याय वगैरे रोजच वाचतात. गजानन बाबाचं खूप करतात ते. आणि आम्ही म्हणजे शेगावला तर माझं मुक्काम केलं. मी इकडनं जाताना अगोदर शेगाव जाते, शेगावला मुक्काम करून मग खामगाव जायची मी. म्हणजे शेगावला मुक्काम रात्रभर करायचा, सकाळी जेवण करायचं, दर्शन घ्यायचं, जेवण करायचं आणि मग जायचं खामगावला. पहिलं माहेर ते राहायचं माझं. तर आमचं मुक्काम वगैरे झालं आणि ते हे जे शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर सगळ्यात पहिले ते टॉयलेट बाथरूम सगळं साफसफाई वगैरे बघायचे. पण ते तिथनं एक अन्न पण नाही घ्यायचे. ते एक अन्नाचं कण पण नाही घ्यायचे. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट वातावरण होतं की ते त्याच्यातलं काहीच नाही त्यांचंवालं. आतासुद्धा भरपूर पैसा आलेला होता एक कोरोनाकरता, त्यांनी रिटर्न केलेला तो पैसा. तर आता समजा राजकारणी जे असणार तर त्यांना चुकून माफ करा माझे शब्द, पण अशा कुठल्या ठिकाणी असा पैसा गेला तो रिटर्न येतो का? नाही आहे. स्वतः ते हे करतात, स्वतःचं स्वार्थ पाहतात. पण ह्या महात्म्यांनी स्वतःचं स्वार्थ बघितलं नाही आहे. आज त्यांना श्रद्धांजली आमच्याकडनं आपल्या मंदिराकडनं सगळ्यांनी